नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे केशरी पांढरे यापैकी कोणते एक रेशन कार्ड असेल तर आताची महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे। कारण 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच रेशन कार्डच्या बाबतीत 3 कडक नियम आता लागू झाले आहेत। आता तुम्हाला मोफत जे काही गहू तांदूळ मिळते तर ते इथून पुढे मिळवण्यासाठी आता 3 वेगळी कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। तरच तुम्हाला मोफत गहू आणि मोफत तांदूळ इथून पुढे दिला जाणार आहे। नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे आणि आत्ताच नवीन वर्ष देखील सुरू झाले आहे। काल एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय आता सरकारने घेतला आहे की जे कोणीही 3 कामे करणार नाहीत त्यांना इथून पुढे गहू आणि तांदूळ मिळणार नाही। त्यामुळे कोणते 3 कामे तुम्हाला आता नवीन वर्षात करायचे आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। कारण आता काल झालेल्या बैठकीत असे पण सरकारने सांगितले आहे की ही 3 कामे केल्यावरच पुढील महिन्यातील धान्य तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। असे सर्व अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला पुढील येणारे रेशन जर मोफत मिळाले वाटत असेल तर आता लवकरात लवकर हे 3 कामे तुम्हाला करून घ्यायचे आहेत। जास्त वेळ लागणार नाही, 2 मिनिटे यासाठी लागतात ही कामे करायला। त्यामुळे कोणती असणार आहेत 3 कामे सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमच्याकडे पिवळे पांढरे केशरी यापैकी जर तुमच्याकडे रेशन कार्ड एक असेल आणि तुम्ही गहू आणि तांदूळ मोफत घेत असाल तर तुम्हाला आता 3 कामे करायची आहेत। जर तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला 2025 पासून आता तुम्हाला जो काही मोफत धान्य मिळतं तर ते मिळणार नाही। त्यामुळे 3 कामे कोणती आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। मित्रांनो, नवीन वर्षामध्ये काही ना काही बदल होतच असतात। तसाच बदल आता रेशन कार्ड धारकांना लागू केलेला आहे। त्यामुळे जर का गहू आणि तांदूळ हे तुम्हाला मोफत हवे असेल तर तुम्हाला ही 3 कामे आता करावीच लागणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ई-केवायसी सोडून ही वेगळी 3 कामे तुम्हाला आता करायची आहेत। मग आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कोणती असणार आहेत ही 3 कामे, हे तुम्ही सर्वांना आता जाणून घ्यायचे आहे। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आम्ही सांगणार आहे। तसेच आता नवीन वर्षापासून रेशन कार्ड धारकांना वेगवेगळ्या पात्रता देखील बदलून आल्या आहेत। यामुळे पिवळे केशरी किंवा पांढरे यांच्या पात्रता देखील बदलल्या आहेत। अनेक बदल या नवीन वर्षामध्ये लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे पांढरे केशरी यापैकी कोणती एक रेशन कार्ड असेल आणि तुम्ही गहू आणि तांदूळ याचा मोफत लाभ घेत असाल तर तुम्हाला 3 कामे करायची आहेत। कोणती असणार आहेत सर्व रेशन कार्ड धारकांनी लक्ष देऊन बघा। प्रत्येक पॉईंट ना पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला मोफत रेशन मिळवण्यासाठी आता ही 3 कामे करावीच लागणार आहेत। मग आता ही 3 कामे कुठे जाऊन करायची आहेत आणि कोणती असणार आहेत आणि 2025 या वर्षात तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ मिळवण्यासाठी कोणकोणते नियम पाळावे लागणार आहेत, तसेच कोणती काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे केशरी पांढरे यापैकी कोणते एक रेशन कार्ड असेल, जर रेशन कार्ड यापैकी असेल तर तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा। कारण तुम्हाला सरकारने सांगितले ही 3 कामे जर नाही केली तर तुम्हाला इथून पुढे मोफत धान्याचा लाभ दिला जाणार नाही। मग रेशन कार्डवर जे मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळते तर त्या सर्व 81 कोटी जनतेला आता मोठा फटका देखील बसणार आहे। आता सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक 3 नवीन नियम लागू केले आहेत, जे पाळणे प्रत्येक रेशन कार्ड धारकांचे काम आहे। यामध्ये सरकारने 3 कामे करायला सांगितले आहेत, तरच तुम्हाला इथून पुढे रेशन कार्ड जे का असेल ते गहू आणि तांदूळ मोफत दिले जाणार आहे असं सांगण्यात आले। तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू द्या, मग ते पिवळे असेल, केशरी असेल किंवा पांढरे असेल, तर त्या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आता अडचणीत वाढ येणार आहे। कारण सरकारला कळलंय की जे रेशन कार्ड धारक आहेत ते चुकीच्या मार्गाने मोफत रेशन घेत आहेत असं सुद्धा सरकारच्या लक्षात आलंय। बघा हे नियम काय लावलेत, कोणते असणार आहेत आणि 3 कामे तुम्हाला कुठे जाऊन करायचे आहेत बघा। रेशन कार्ड बाबतीत या नियमामध्ये आता बदल झाला आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळवण्यासाठी अनेक अडचणी आता समोर येणार आहेत। त्यामुळे लगेच तुम्हाला 3 कामे आता करून घ्यायची आहेत। आता नवीन वर्षात हे 3 नियम सरकारने का लावले आहेत यामागचे मोठे कारण पण आता समोर आले आहे। ते म्हणजे तुम्हाला रेशन दुकानातून जे मोफत धान्य मिळते तर त्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आलेले आहे। तसेच अनेक रेशनधारक जे आहेत ते चुकीच्या मार्गाने रेशन घेत आहेत। म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली असतानाही ते मोफत गहू मोफत तांदूळ घेत आहेत आणि ते जेव्हा सरकारच्या लक्षात आले तेव्हा सरकारने याबाबत कडक 3 नियम 2025 मध्ये लागू केले आहेत, जे सर्वांनी पाहणे गरजेचे आहे। यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे 3 महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत, तरच इथून पुढे तुम्हाला मोफत गहू आणि मोफत तांदूळ दिला जाणार आहे। मग आता यामध्ये बघा 3 कामे तुम्हाला कोणती करायची आहेत।
यामध्ये मित्रांनो आता पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड धारकांची पात्रता सुद्धा बदलण्यात आली आहे। बघा आता 2025 मध्ये बदललेल्या नियमानुसार कोणकोणते रेशन धारक यामधून अपात्र होणार आहेत हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। ज्या ज्या लोकांनी पात्रतेमध्ये बसत नसता पण मोफत गहू आणि मोफत तांदूळ घेतले आहे, बघा ज्या ज्या लोकांनी पात्रतेमध्ये बसत नसताना सुद्धा म्हणजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते सुद्धा मोफत रेशन घेतले आहेत, बघा त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे असं सरकारनं आता स्पष्टपणे सांगितले आहे। बघा जे कोणी रेशनधारक असतील, मोफत धान्याचा लाभ घेतलाय, त्यांची परिस्थिती चांगली असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जर इथून पुढे पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला 3 कामे करून घ्यायची आहेत। यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरून द्यायचा आहे। हा अर्ज भरून दिल्यावर सरकारच्या लक्षात येईल की तुम्ही खरंच गोरगरीब नागरिक आहे, मग त्यामुळे तुम्हाला मोफत गहू तांदूळ घेण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। बघा 2025 मध्ये तुम्हाला मोफत गहू तांदूळ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येऊ नये असे वाटत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। बघा आता कोणकोणत्या रेशनधारकावर कारवाई होऊ शकते ते पण बघा। यामध्ये काही लोकांचे रेशन कार्ड रद्द पण होऊ शकते। यामधील पहिला नियम असा आहे की आता जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्ही जे आतापर्यंत मोफत रेशन धान्याचा लाभ घेतलेला आहे तो आजच्या जे काय आजचा बाजारभाव आहे त्या बाजारभावाने ही धान्य तुम्हाला वसूल देखील केले जाणार आहे आणि वरून तुम्हाला 20,000 रुपये दंड देखील लावण्यात येणार आहे। यामध्ये दुसरं काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला आता डायरेक्ट तुमचे रेशन कार्ड रद्द सुद्धा करण्यात येणार आहे, कारण हे दुसरं काम तुम्ही नाही केलं तर सरकारला असा चुकीचा मेसेज जाणार आहे की तुम्ही बोगस पद्धतीने मोफत गहू तांदूळ घेत आहात, त्यामुळे तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। तसेच तिसरं जे महत्त्वाचे काम आहे ते जर म्हणजे तुम्ही आता यामध्ये तुम्हाला एक अर्ज करायचा आहे ज्यामधून सरकारला हे समजणार आहे की तुम्ही कोणत्या रेशन कार्ड धारकासाठी पात्र आहात, म्हणजे तुम्ही पिवळ्या रेशन कार्डसाठी पात्र आहात की केशरी रेशन कार्डसाठी पात्र आहात की पांढऱ्या रेशन कार्डसाठी पात्र आहात। मग आता कोणती कामे करायची आहेत, कुठे जाऊन ही कामे करायची आहेत, यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी नक्की प्रोसेस तरी कोणती असणार आहे हे तुम्ही नक्की बघा, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ तुम्हाला आता जो मोफत लाभ मिळतो तर ही कामे नाही केली तर तुम्हाला इथून पुढे याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणती कामे आहेत। आता आपण यामध्ये पाहूया की 2025 मध्ये बदललेल्या नियमानुसार केशरी, पांढरे व पिवळे या रेशनधारकांची पात्रता कोणती असणार आहे, त्यानंतर लगेचच आपण सरकारने सांगितलेली 3 कामे कोणती असणार आहेत ते पाहूया। बघा आता पहिल्यांदा पाहूया पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची पात्रता, त्यानंतर पिवळ्या रेशन कार्ड धारकांची पात्रता, त्यानंतर लगेचच जर रेशन कार्ड जे केशरी आहे जे सर्वात जास्त लोकांकडे असते तर त्याची पात्रता आपण पाहणार आहोत। त्यानंतर लगेचच या 3 रेशन कार्ड धारकांनी एक अर्ज भरून द्यायचा आहे। हे सर्व तुम्हाला आता एका पाठोपाठ एक समजून सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा, एक ना एक पॉईंट यामध्ये आता महत्त्वाचा असणार आहे। बघा आता बघा पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी 2025 पासून कोणती पात्रता असणार आहे। बघा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून अधिक असेल, तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल, तसेच एकूण 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन जर तुमच्या नावावर असेल तर त्या लोकांसाठी पांढरे रेशन कार्ड आता 25 पासून 2025 जे लागले त्यापासून तुम्हाला आता हे बदलले आहे। तुम्हाला आता पांढरे रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र असणार आहेत। बघा तुम्हाला समजलं का? त्यानंतर आता पिवळ्या रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या रेशन कार्ड धारकांसाठी बदललेल्या नवीन नियमानुसार पात्रता बघा कोणती असणार आहे की गरीब रेषेखालील म्हणजे गरीब रेशन धारकाखालील तुम्हाला BPL अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते। आता यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न शहरी भागासाठी रुपये 15,000 व दुष्काळग्रस्त भागासाठी 11,000 आणि उर्वरित भागासाठी ग्रामीण भागासाठी तर 15,000 वार्षिक उत्पन्न असले पाहिजे। सध्या या कार्डमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेत। बघा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी काय काय बदल आहेत बघा, त्यानंतर केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 महत्त्वाची कामे कोणती आहेत ते सांगणार आहे। लक्ष देऊन सर्वांनी बघा। आता रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील ज्येष्ठ महिला कुटुंब प्रमुख म्हणून समाविष्ट करावे लागेल। कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, वकील किंवा आर्किटेक्ट व चार्टर्ड अकाउंट यामध्ये असला नाही पाहिजे, हे पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी सांगत आहे। त्यानंतर केशरी सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी काय बघा, यामध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसावे
किंवा सर्व कुटुंबातील सदस्याकडे मिळून 2 हेक्टर जिरायत किंवा 1 हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारमाही बागायत जमीन नसावी, त्यांनाच आता इथून पुढे पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे, याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे सर्वात जास्त लोकांकडे असणारे रेशन कार्ड म्हणजे केशरी रेशन कार्ड। याची मर्यादा 2025 पासून कोणती असणार आहे बघा, ज्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 15,000 रुपयापेक्षा जास्त आणि 1 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना केशरी रंगाचे रेशन कार्ड दिले जाते। दुसरे म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे यामध्ये 4 चाकी नसावी, टॅक्सी आणि ट्रॅक्टर तेवढं वगळण्यात आलं आहे, म्हणजे टॅक्सी आणि तुम्हाला ट्रॅक्टर हे जर दोन्ही असतील तर तुम्हाला केसरी रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र आहात। तसेच तुमचे कुटुंबातील मालकीची एकूण जमीन जी आहे ती 4 हेक्टरपेक्षा जास्त नसावी, ही केसरी रेशन धारकांसाठी पात्रता असणार आहे। आता बघा, महत्त्वाची कोणती 3 कामे तुम्हाला करायची आहेत बघा, ही 3 कामे कोणती असणार आहेत बघा। यामधील पहिले काम म्हणजे तुमच्या घरातील जे कोणी मृत पावलेली व्यक्ती असतील तर त्यांचे रेशन कार्डवरील नाव आता तुम्हाला कमी करायचे आहे। हे जर नाव अजून पण तुम्ही कमी केलं नसेल आणि तुम्ही रेशन कार्डवर तुमच्या नाव असेल ते आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने अजून पण मोफत धान्य घेत असाल तर तुमचे रेशन कार्ड इथून पुढे रद्द केले जाणार आहेत। त्यानंतर दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे ते आता तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही वाढलेल्या उत्पन्नामुळे कोणत्या रेशन धारकासाठी रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र आहात, तर ते वाढलेले उत्पन्न तुम्हाला कोणत्या आहे ते चेक करायचं आहे। तुम्ही पांढरे रेशन कार्ड घ्यायचं आहे, तुम्हाला जर समजा पांढरे रेशन कार्ड काय घ्यायचं आहे, ज्यांचं उत्पन्न जास्त असेल तर अशा लोकांनी पांढरे रेशन कार्ड घ्यायचं आहे। तर पांढरे रेशन कार्ड तुम्हाला लागत असेल उत्पन्नानुसार तर तुम्ही पांढरे रेशन कार्ड घ्यायचं आहे। जर तुमचं उत्पन्न कदाचित तुमची गरिबी आली असेल, उत्पन्न कमी झाले असेल तर तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे, तर केशरी रेशन कार्ड घ्यायचं आहे। आणि जर तुमचं जर एकदमच रेशन कार्ड जर तुम्हाला पिवळे पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती नाजूक झाली असेल तर तुम्हाला आता बदलून घ्यायचं आहे, ते म्हणजे पिवळे रेशन कार्ड घ्यायचं आहे बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 2025च्या फेब्रुवारी महिन्यात एक काम करायचं आहे, ते म्हणजे आता आपला जो अर्थसंकल्प आहे त्याचे अर्थमंत्री तुम्हाला माहीतच असेल अजितदादा पवार हे अर्थसंकल्पामध्ये सादर करतील, त्यावेळी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो 14 जिल्ह्यांना जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्या 14 जिल्ह्यांना पैसे वाटप सुद्धा केले जाणार आहे। तसेच तुम्हाला धान्य वाढवून पण दिले जाणार आहे। यासाठी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला एक अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यावेळी अर्ज चालू झाल्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे मी एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे बघा। तुमच्या लक्षात आलं का कोणतं काम करायचं आहे, त्यातलं मधलं तुम्हाला परत सांगतो की पहिलं जे काम आहे ते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या घरातील जे कोणी मृत पावलेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं तुमच्या रेशन कार्डावरील लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता नाव कमी करायचं आहे। जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डावर हे नाव असेल आणि तुम्ही चेकिंगमध्ये सापडला तर इथून पुढे तुमच्यावर कारवाई होऊन तुमचं रेशन कार्ड जप्त करण्यात येणार आहे, असं सरकारनं मोठं आव्हान दिलं आहे। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे म्हणजे समजा तुमची जर परिस्थिती चांगली झाली असेल आणि तुम्ही चुकून जर अजून पण पिवळे केशरी रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकतं असं सांगितलंय। त्यासाठी तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही लवकरात लवकर, जर तुम्हाला माहीत असेल की परिस्थिती ज्यांची चांगली आहे त्यांसाठी पांढरे रेशन कार्ड असते, पांढरे रेशन कार्ड तुम्हाला आता काढून घ्यायचं आहे। आणि जर समजा कदाचित तुमची परिस्थिती नाजूक म्हणजे गरिबी झाली असेल आणि आधी तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही बदलून तुमचे रेशन कार्ड केशरी देखील घेऊ शकता। आणि ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि तुमची परिस्थिती लयच नाजूक झाली म्हणजे लयच गरिबीची आली तर तुम्ही आता अर्ज करून तशा प्रकारचा तुम्हाला पिवळे रेशन कार्ड देखील तुम्ही घेऊ शकता। आणि तिसरं महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला आता करायचं नाही, तर ते तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प जो सादर होतो त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक अर्ज करून द्यायचा आहे। म्हणजे आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता रेशन कार्डवरती पैसे चालू होणार आहेत। तर त्या शेतकऱ्यांसाठी तिसरा नियम आहे, त्यामध्ये अजून सर्व शेतकऱ्यांसाठी आणि रेशनधारकांसाठी अजून एक नियम आहे, तो म्हणजे आता तुम्हाला जे काय असेल ते सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डमध्ये आता बदल केले जाणार आहे। तुम्हाला धान्य, जे काय धान्य आहे ते आता तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला गहू तांदूळ मोफत दिले जाते, तर त्यामध्ये वाढवून सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला मिळणार आहे। अशी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्की सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी
आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.